विजेता आज सारखा पॅनल विजेता विजय होईल. पॅनल आज विजयी झाले त्याबद्दल सर्वांच्या मनपूर्वक अभिनंदन. या पॅनल मार्फत एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यात याव्या त्यासाठी त्यांना शुभेच्छा. आणि एसटी कर्मचाऱ्यांनी जो त्याच्यावर विश्वास दाखवला यांनी पण सार्थ करावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू. माझं नाव संदीप शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र एसटी कामगार संघटना. स्वर्गीय भाऊ फाटक पॅनल सलग 65व्या वर्षी या मराठवाड्याच्या सीसीएस पतसंस्थेवरती पुन्हा एकदा लोकांनी विराजमान केलेलं आहे. त्याचं कारणही तसं आहे की 65 वर्ष आम्ही फार पारदर्शकपणे या संस्थेचं कामकाज चालवतो. बँकेचा प्रश्न मगाशी विचारला म्हणून मुद्दाम उत्तर देतोय की बँक एका दरोडेखोराच्या हातात गेल्यानंतर ज्या पद्धतीनं बँकेचं वाटोळं झालं त्याचं सगळे अख्खे कागदपत्र पुराव्यासह अगदी सदावर्तेंच्या सौभाग्यवती जयश्री लक्ष्मणराव पाटील त्यांच्या नावाने 45,50,000 रुपये गेल्याच्या RTGSच्या एंट्रीज आम्ही सहकार आयुक्तांना दिल्या. त्यांच्या संचालक मंडळाने किती खाल्ली बँक त्याचे सगळे ढळढळीत पुरावे ऑन पेपर त्यांना दिले. त्यांनी शहाजी पाटील नावाची कमिटी शासनाची नेमली. त्या कमिटीने 23 ठिकाणी या संचालक मंडळाने माती खाल्लं हे स्पष्ट झालं. आम्हाला तर एवढं पण माहिती आहे की सहकार आयुक्तांना हे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा प्रस्तावही आपल्या RBIला CGMला दिला. त्यामुळं लोकांना माहिती आहे की आता संस्था कोणाच्या ताब्यात RBIने निर्बंध लावले. 50 लाख रुपयाचा दंड आलाय. अ वर्गातली बँक ड वर्गात घालवली. एवढं वाटोळं केले आशिया खंडातले नंबर 1 बँकेचं. तेव्हा सगळ्या वर्षांचं आता आमच्यातलं जे गारुड होतं ते संपून गेलं. तो माणूस मोठं बोलणारा होता. त्याच माणसाने बिग बॉस मध्ये गेल्यानंतर सांगितलं की मला संपर्क करून हे सरकार पाडायचं होतं. म्हणजे त्यांचा उद्देश आम्हाला कळला. दुसरा एक पॅनल होता सदावर्ते पडळकर खोतांचा. त्याही पॅनलनी खोटीच आश्वासनं दिली आतापर्यंत. आणि लोकांनी आता मतदानाची आकडेवारी जर बघितली तर अतिशय नगण्य मतं त्यांना मिळाली. तेव्हा माझी विनंती की कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली ही आमची संघटना आहे आणि बँकेनंतरच्या सगळ्या सहकारी संस्था विश्वासाने आमच्या ताब्यात दिली. भाऊ फाटकांच्या नावावर पॅनल उभं करताना कुठेतरी मनात हे होतं का नाही आपलं घवघवीत यश मिळणार? स्वर्गीय भाऊ फाटक आज आम्हाला स्वर्गातून आमच्यावर फुलं उधळत असतील की भाऊंच्या स्वप्नातली संघटना चालवण्याचं काम या संघटनेने केलंय. शून्यातून विश्व निर्माण केले. परवा दिवशी आमचं अधिवेशन झालं. 2.25 लाख चौरस फुटामध्ये बसायला जागा नव्हती. एवढा प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिला आणि त्याचं म्हणजे लोकांचा आता विश्वास आमच्यावरती. कारण का तर नेतृत्व काम करते एसटी महामंडळाबद्दल आणि म्हणून आम्ही काय राजकीय लोक नाही आहोत. एसटीत काम केलेली मंडळी आहोत आणि त्यामुळे लोकांनी आपलं नेतृत्व कोण हे आता स्वीकारलेलं आहे आणि लोकांनी सांगितलेलं आहे. तोच एक सोसायटीचा आता जे सीसीएस झाली त्याच्यामध्ये प्रचंड मतदान दिलं. तेव्हा या यशानं आम्ही हुरळून जाणार नाही. आम्ही जमिनीवर चालणारे कार्यकर्ते आहोत. आपल्या माध्यमातून मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना इतकंच प्रॉमिस करतो जो शब्द आम्ही तुम्हाला दिलाय तो पाळण्यासाठी संघटना कटिबद्ध असेल. आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल आपले हार्दिक आभार. पण बँकेची चोरखोर ज्यावेळेस सदावर्ते मराठवाड्यात झाले त्यांनी बँक सोडून इतर सगळ्या गोष्टींवर बोलले प्रचार केला पण बँकेच्या सीसीएसच्या बाबतीत काहीच एक शब्दही काढला. आता हेच ना मग नथुराम गोडसेंचा फोटो बंद करणार. नथुराम गोडसेंचा फोटो आमच्या बँकेच्या अहवालावर लावला जातो. त्या नथुराम गोडसेला भारतीय दंड विधानाची 302ची फाशीची शिक्षा झाली. त्याचा फोटो कुठं होता आमच्या अहवालावरती. वेगळंच कुठतरी जरांगे पाटलांचं काढणार काहीतरी करणार. आमच्या एसटी महामंडळामध्ये जातपात आणणारे सदावर्तेच आहेत. त्यांनी जातीत भांडणं लावली. खरं तर आताचा प्रोग्राम जो होता प्रचाराचा त्यांचा ते वंजारी समाजाच्या तरुणांना भेटणार म्हणे. भगवान बाबांसारख्या पवित्र संतांचं नाव घ्यायची त्यांची पात्रता नाही हे मी जबाबदारीने विधान सांगतोय. आणि म्हणून सदावर्ते एका चळवळीचे नेते होऊ शकत नाही. त्यांनी त्यांची दुकानदारी आपलं वेगळीकडे 4 कॅमेऱ्याच्या समोर बोलून चालवावी. आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही पण एसटी कामगारांच्या आयुष्याशी खेळू नये एवढी माफक अपेक्षा तुमच्या माध्यमातून. आपल्याला भरभरून यश मिळालेलं आहे. सर्व सभासदांच्या आपल्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. सभासदांच्या अपेक्षा पूर्ण होणार 100% पूर्ण होणार. अपेक्षा पूर्ण होत आहेत म्हणून म्हणजे आता रिझल्ट कळतोय लोकांच्या म्हणजे पेमेंट स्लिपवरती. एसटी कामगार संघटना काय करते तर मूळ वेतनात 6,500ची वाढ झाली. एसटी कामगार संघटना काय करते तर दिवाळी संपल्यानंतर सुद्धा दिवाळीचं बक्षीस देण्याचं काम आम्ही केलं. एसटी कामगार संघटना काय करते तर जुर्मी परिपत्रक रद्द करण्याचं काम केलं आम्ही. एसटी कामगार संघटना काय करते तर प्रत्येक गोष्ट अगदी रेस्टरूम पासून ते गाडीच्या खिडकिडेपणापर्यंत. परवाची 3 तारखेची बैठक लागली हे आमच्या अधिवेशनामध्ये प्रॉमिस केलेलं आहे परिवहन मंत्री महोदयांनी की मी तुमचा 53% महागाई भत्ता करतोय. आता उपमुख्यमंत्री महोदयांनी आमचं झालं त्यांनी तर ऑनलाईन संवाद साधला होता
आणि त्यामुळे मला श्रेयवादाची लढाई काय लढायची नाही. सगळ्या संघटना बोलवल्यात. माझं म्हणणं असं आहे की आता लोकांचं खरं लोकांनी आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे की माझं नेतृत्व राजकारणातलं पाहिजे का एसटीतलं पाहिजे. कोविड असेल, एसटीचा संप असेल, यानंतर सर्व संघटनेला एक कुठेतरी मरगळ आल्यासारखी वाटत होती. आपण सगळीकडे घवघवीत यश मिळत आहे. या निमित्ताने पुन्हा नवसंजीवनी सर्वांमध्ये आली आहे. पुन्हा नव्या दाबाने मान्यताप्राप्त संघटना मैदानात येणार. येस, डेफिनेटली. तुम्हाला त्याचं कारण सांगतो. ते म्हणायचे 98,000 कष्टकरी, 98,000 त्यांच्याकडे 98 माणसं नाही राहिली. खरं सांगतो, उगाच ते टीव्हीच्या पुढे बोलतात मुख्यमंत्र्यांच्या समोर, त्यांना काहीतरी वजन मिळवायचं, त्यांचा राजकीय त्यांना लग्नाब असू द्या. पण आज एसटी कामगार आता इथं सदावर्तीने रात्री 3 वाजता परभणीची बँक उघडली, 3 लाख रुपये काढले. काय घरी न्यायचे होते का? रात्री 3 वाजता कोणती बँक असते? रात्रीच्या म्हणजे आमच्या लातूर शाखेतून पैसे काढले, येतं छत्रपती संभाजीनगरच्या बँकेतून काढले. लोकांनी पैसे घेतले, पण मतदान मात्र पवित्रपणे आमच्या पेटीमध्ये केलं. याचा आनंद आहे. पण ज्या बँकेचं वाटोळं केलं किंवा ज्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा त्यांची चाललेली होती, कुठं कशाचं काय नाही, ऑपरेशन सिंदूर आमच्या एसटी बँकेच्या प्रचारात होतं त्यांचं. म्हणजे मला समजत नाही काय की लोक आमच्या आता एसटीची लोक एवढी दूधखुळी नाहीयेत की बाबा कुणीतरी यावं आणि पुंगी वाजवावी ना आम्हाला बोलावं, असं परिस्थिती राहिली. आपल्या सर्व सभासदांना काय शुभेच्छा द्याल? निवडून आलेल्या संचालक मंडळाला काय शुभेच्छा? निवडून आलेल्या संचालक मंडळावरती मान्य ताटेसाहेबांचा माझा तर अंकुश असणार आहे. त्यांना त्यांचं व्हिजिटिंग कार्ड, त्यांची खुर्ची मिळाली जरी असलं तरी निर्णय मात्र एसटी कामगार संघटना सांगेल तसेच सभासदांच्या हिताचेच घ्यावे लागतील, हा मसले आहे. आम्ही त्यांचे राजीनामे यापूर्वीच घेऊन ठेवलेले आहेत सगळ्यांचे, कारण सभासदांनी विश्वासाने दिली, त्यांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये. मी आपल्या माध्यमातून एवढ्याच शुभेच्छा त्यांना देईल की बाबा तुम्ही आता चांगल्या प्रकारचं म्हणजे कॉपरेटिव्ह सेक्टरचं काम करा आणि मतदान केलेल्या मायबाप जनतेला मात्र हात जोडून मी आभार मानेल की तुम्ही विश्वास दाखवला, त्या विश्वासाला एक तसूभरही तडा